practices. Unit wise आपला फर्स्ट युनिट आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स बघायचे तर नीड ऑफ सबस्टेशन, नीड ऑफ application, various symbols using single line diagram. Right. This point is a conductor using main and auxiliary bus for 11 kV, 33 kV, 132 kV substation. Next one is a typical earth resistance value of various substation and structures as per IE rules. And last point is the general safety rules to be followed to minimize the risks of electrical hazards in substation. The first point is need of substation. What is the necessity of substation or need of substation? In the generating station, it is generated at the voltage of 6.6 kV to 11 kV. आपल्याला माहिती आहे की at the location of generating station इथे आपण जे काही जनरेशन करतो, जे काही स्टँडर्ड व्होल्टेज लेवल जे आहे जनरेशनची ते आपल्याला माहित आहे. 11 kV आहे, 6.6 kV आहे. तर आणि आपण 3 फेज AC सप्लाय जनरेट करत असतो, राईट. तर हा एक पॉइंट लक्षात राहू द्या. त्यानंतर in the switch yard of generating station, the voltage of 11 kV is step up to 132 kV for transmission in the cities. Here, for stepping the voltage, step up 3 phase 11 kV, 132 kV transformer is needed. The transformer various component protection and switching mechanism are accommodated in the campus called as substation. म्हणजे काय, आपण जे जनरेट केलेलं व्होल्टेज आहे 6.6 kV किंवा 11 kV, आपण जर सिंगल लाईन डायग्राम जर बघितली पॉवर सिस्टीमची, त्यामध्ये जनरेटिंग स्टेशनला आपण व्होल्टेज जनरेशनच्या जनरेटर तिथे व्होल्टेज रेंज लिहितो 6.6 kV 11 kV, आणि त्याच्यानंतर आपण एक ट्रान्सफॉर्मर त्या सिंगल लाईन डायग्रामला कनेक्ट करतो. हे काही 6.6 kV आहे, 11 kV जनरेशन आहे, ते आपण स्टेप अप करतो 132 kV बाय युजिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मग ही जी काही असेंब्ली आहे, ट्रान्सफॉर्मरचा जो काही कंपोनंट आहे, जो काही इक्विपमेंट आहे किंवा त्याला लागणारे जे काही प्रोटेक्शन इक्विपमेंट्स आहे, हे सर्व ज्या यार्डमध्ये आपण इन्स्टॉल करतो त्या यार्डला आपण म्हणतो सबस्टेशन. द व्होल्टेज इज राइज टू 132 kV फॉर अ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर फ्रॉम जनरेटिंग स्टेशन in a city long distance by 3-phase HV lines through a ACSR conductor. मग हे स्टेप अप केल्यानंतर 132 kV जी काही ट्रान्समिशन पॉवर आहे ते आपण डिफरंट ट्रान्समिशन सिस्टीम थ्रू ACSR कंडक्टर थ्रू आपण ती जिथे जिथे लोड सेंटर, जिथे लोड डिमांड आहे तिथे तिथे आपण ती ट्रान्समिट करत असतो. इफ पॉवर इज ट्रान्समिटेड at higher level, then line current is lesser and therefore cross sectional area of conductor line is lesser. Higher the voltage, the cross sectional area of conductor is lesser. हे आपल्याला माहित आहे. This benefit the cost and voltage drop and line losses are reduces. So for changing the voltage from one value to other value, transformer is needed. मग आपल्याला हाय व्होल्टेज जर मेंटेन करायचं असेल, तयार करायचं असेल, तर आपल्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. का बरं? तर लाईन लॉसेस आपण हाय व्होल्टेज जर ट्रान्समिट केलं तर लाईन लॉसेस आपण रिड्यूस करू शकतो. प्लस जो कंडक्टरचा जो काय डायमीटर आहे तो आपण रिड्यूस करू शकतो, कंडक्टरचं वेट कमी करू शकतो. तर हे सर्व करत असताना आपल्याला ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. आणि हे कुठे असतं? तर हे आपण सबस्टेशन मध्ये इन्स्टॉल करत असतो. The substation are needed to step down the voltage in steps to
440 volt 3 phase and single phase 230 volt as a working voltage. लक्षात घ्या. आता नियर टू द लोड सेंटरच्या जवळ आपलं ही ट्रान्समिटेड व्होल्टेज ज्यावेळेस आपलं येतं तिथे आपलं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असतं आणि डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू द कंझ्युमर रिक्वायरमेंट, कंझ्युमरच्या गरजेनुसार आपल्याला ते व्होल्टेज स्टेप डाऊन करावं लागतं. जर इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल तर त्याला 3 फेज सप्लाय म्हणजे 440 व्होल्टेजची गरज असते. आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करून ते जे काही 11 kV आहे ते बाय युझिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण 440 व्होल्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल सपोज जर रेसिडेन्शियल कमर्शियल कंझ्युमर असेल ज्याला जर सिंगल फेज सप्लायची गरज असेल अशा कस्टमरला आपल्याला ते 230 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन करावं लागतं. या सर्व ऍक्टिव्हिटी कुठे होत्या? सबस्टेशन मध्ये. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मर त्याच्या रिलेटेड जेवढे काही कॉम्पोनंट्स, ऍक्सेसरीज, इक्विपमेंट, त्यानंतर जे काही स्विचिंग सर्किट्स असतील किंवा प्रोटेक्शन सर्किट्स असतील, हे सर्व जे काही कॉम्पोनंट ऍक्सेसरीज इन्स्टॉल करायला जी जागा लागते ती जागा म्हणून आपण सबस्टेशन ही यूज करत असतो. आणि स्टेप अप आणि स्टेप डाऊन का करतो याची रिझन आपल्याला माहिती आहे. जनरेट केल्यानंतर 11 kV चा आपण 132 kV का करतो? जर 11 kV ठेवलं तर त्या पद्धतीने आपल्याला कंडक्टरची साईज लागेल. कंडक्टरचा डायमीटर वाढला, कंडक्टरची वेट वाढेल. वेट वाढलं तर आपण जे काही सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, टॉवर्स असतील, पोल्स असतील, इन्सुलेटर्स असतील, सर्व ऍक्सेसरीज, सर्व इक्विपमेंटची रेटिंग ही वाढत जाते. ती रिड्यूस करण्यासाठी, लाईन लॉसेस रिड्यूस करण्यासाठी, व्होल्टेजची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आपण काय करत असतो? जे जनरेशन आहे ते आपण इन्क्रीज करतो अप टू द 132 kV. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ज्यामुळे आपल्याला सबस्टेशनची गरज पडते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सिंगल लाईन डायग्राम ऑफ AC पॉवर सिस्टीम. The electrical power produced in a generating station is transmitted over a large distance through a transmission line. Then it is distributed to various consumer through a distribution network. आपल्याला माहित आहे AC जनरेशन करतो आणि ती जनरेशन आहे, जे पॉवर आहे ते आपण व्हेरियस कंझ्युमर्स साठी आपण ते काय करतो असो डिस्ट्रीब्यूट करत असतो बाय युझिंग डिफरंट ग्रिड. इट मे बी अ HVAC grid or it may be a HVDC. Various stages are involved in between in which the power is processed and sent further. जर HVDC ग्रिड आपण यूज करणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रेक्टिफायर, कारण की AC जनरेशन करतो, डिस्ट्रीब्युशन जर DC करायचं असेल, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन जर DC करायचं असेल तर आपल्या जनरेटिंग स्टेशनला रेक्टिफायरची गरज पडते. आपल्याला चांगलं माहित आहे. HVDC आपण डायग्राम ज्यावेळेस ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जनरेशन AC असेल आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्समिशन जर आपल्याला DC करायचं असेल तर जनरेटिंग स्टेशनला आपल्याला एक रेक्टिफायर, कन्व्हर्टर यूज करावं लागतं की AC जनरेशन आपण DC मध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन DC करतो. परत कंझ्युमर एंड जवळ आल्यानंतर, लोड सेंटर जवळ आल्यानंतर आपल्याला परत काय करावं लागतं? इन्व्हर्टर यूज करावं लागतो. त्या इन्व्हर्टरनी परत अगेन आपण DC सप्लाय तो AC मध्ये कन्व्हर्ट करतो आणि मग कंझ्युमरला ती पॉवर आपण डिलिव्हर करतो. स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज R 132 kV, 220 kV, 400 kV, 400 kV ही आहे तुमची सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू कंझ्युमर. आता हे जे काही थिअरॉटिकली मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला ह्या सिंगल लाईन डायग्राम मध्ये होईल सर्व. फर्स्ट जो सर्कल दिसतोय तो काय तुमचं जनरेटिंग स्टेशन आहे. जनरेटिंग स्टेशन नंतर आपल्याला एक स्टेप ट्रान्सफॉर्मर दिसतोय, बरोबर ना? स्टेप अप सबस्टेशन. जनरेशन झालं 11 kV. बघा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल दिसतोय, 2 सर्कल दिसत आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. हा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, 11 kV जनरेशन झालंय. बाय युझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण स्टेप अप केले 132 और 220 kV पर्यंत. ठीक आहे, 132 आणि 220 पर्यंत आपण स्टेप अप केलं. त्यानंतर थ्रू अ ट्रान्समिशन लाईन कुठे गेलं? तुमचा प्रायमरी सबस्टेशनला. तिथे परत आपण 132 220 kV ला आपण अगेन काय केलं? स्टेप डाऊन केलं. 220 kV स्टेप डाऊन केलं 66 kV, किंवा 132 kV असेल तर त्याला 33 kV पर्यंत आपण स्टेप डाऊन केलं. क्लिअर? त्यानंतर पुढचं आलं तुमचं सेकंडरी सबस्टेशन. तिथे आले तुमचं 66 kV और 33 kV. तर ती 66 आपण अगेन स्टेप डाऊन केली, ती आली तुमची 11 kV.
आणि ही 11 kV कुठे जाते तुमच्या डिफरंट फीडर्सला. आता फीडर्स काय आहे तुम्हाला चांगलं माहिती. जे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असतं त्यामध्ये डिफरंट सेक्शन केलेले असतात, डिफरंट लोड सेंटरचे डिफरंट पार्ट केलेले असतात. त्या डिफरंट पार्टसाठी एक ऑपरेशनसाठी एक डिफरंट स्विच केलेलं असतं, त्या स्विचला आपण फीडर म्हणत असतो. आता गंगापूर सबस्टेशन जर आलं तर त्यामध्ये 5 सपोज फीडर आहे. एक आहे मखमलवाद फीडर, एक आहे एनडीएमपी कॅम्पस फीडर, बाकी एक असेल सपोज पंडित कॉलनी, अशी फीडर्स आहेत. सपोज एनडीएमपी कॅम्पस मध्ये आपल्याला जर काही मेंटेनन्सचं काम करायचं असेल किंवा तिथे जर काही आपल्याला मेंटेनन्स करायचं असेल किंवा एखादा इक्विपमेंट कॉम्पोनंट जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल तर सर्व त्या सबस्टेशनवरचा सर्व लोड बंद करून आपल्याला चालणार नाही, बरोबर ना. मग आपण काय करतो, फक्त एनडीएमपी कॅम्पसचा जो काही फीडर आहे तो आपण शट ऑफ करतो आणि त्यावरती मग मेंटेनन्स काम झाल्यानंतर अगेन तो फीडर आपण ऑपरेट करत असतो. अशा पद्धतीने डिफरंट फीडर्स असतात. आता ही 11 kV कुठे गेली, त्या डिफरंट फीडर्सला गेल्यानंतर एक एलटी केबल दिसते बघा, लो टेन्शन केबल. ती लो टेन्शन केबल कुठे जाते मग तुमच्या त्या डिस्ट्रीब्युशन बोर्ड पर्यंत, डिस्ट्रीब्युशन पॅनल जवळ. म्हणजे सपोज कॅम्पस मधला जो आपला सबस्टेशन आहे, कॅम्पस मधला जो ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मर पर्यंत आपलं जे कॉलेज आहे, नवीन बिल्डिंग आपली पॉलिटेक्निकची, त्याच्या समोर आपण एक बघितली डीपी बघितली. त्या डीपी वरती जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथे किती आलंय 11 kV. ठीक आहे. 11 kV आपल्याला 3 फेज सप्लायची रिक्वायरमेंट आहे. तिथे जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. मग ती 11 kV आपल्याला रिक्वायरमेंट नुसार आपण काय करतो, तो ट्रान्सफॉर्मर यूज करून आपण 440 व्होल्ट पर्यंत ते स्टेप डाऊन करतो. ठीक आहे. सपोज एखाद्या रेसिडेन्शियल एरिया जवळ, एखाद्या कॉलनी जवळ जर एखादा ट्रान्सफॉर्मर असेल, पोल माउंटेड सबस्टेशन असेल, तर त्या पोल माउंटेड सबस्टेशनवरती तो ट्रान्सफॉर्मर असेल आणि त्या कॉलनीमध्ये, त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये सिंगल फेज सप्लायची गरज असेल, तर मग तो ट्रान्सफॉर्मर यूज करून आपण काय करतो, तिथे 230 व्होल्ट पर्यंत आपण स्टेप डाऊन करतो आणि त्या लोड सेंटरची किंवा त्या लोड कन्झ्युमरची आपण लोड डिमांड ही काय करत असतो, फुलफिल करत असतो. ही झाली तुमची 11 kV ला अकॉर्डिंग टू द कन्झ्युमर और ऍप्लिकेशन ऑफ कन्झ्युमर आपण ते काय करतो असतो, स्टेप डाऊन करतो असतो. इकडे बघा सिंगल फेज कन्झ्युमर आहे, तिथे आपण 230 व्होल्ट केलं. इकडे 11 kV ला आपण इंडस्ट्रियल कन्झ्युमर आहे, तर तिथे आपल्याला 3 फेज सप्लाय लागतो, तो 11 kV ला आपण 415 व्होल्ट पर्यंत स्टेप डाऊन केला. 3 फेज कन्झ्युमर ज्या पद्धतीने कन्झ्युमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने फीडर नंतर आपण मग पोल माउंटेड सबस्टेशन. पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजे कोणतं, एस टाईप पोल जे असतं ना, एस टाईप, त्यावरती एक ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो, विच इज नियरेस्ट टू द लोड सेंटर, विच इज व्हेरी नियरेस्ट टू द लोड सेंटर. म्हणजे आपल्या कॉलेजच्या जवळचा जो एस टाईप जो पोल आहे त्यावरती जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला आपण एस टाईप और पोल माउंटेड सबस्टेशन म्हणत असतो. ठीक आहे. ही झाली तुमची सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. सोपी डायग्राम आहे, समजले असेल. परत एकदा मी 2 मिनिटात पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. जनरेटिंग स्टेशन आहे, त्यामध्ये आपण डिफरंट सोर्सेस यूज करून, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतील और नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतील, कोणतेही दोघांपैकी कोणत्याही टाईपचा आपण एनर्जी सोर्सेस यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली. ती 3 फेज एसी नेचर मध्ये असणार आहे, एसी जनरेशन करतो आपल्याला आपण. तर सपोज 11 kV जनरेशन झालं, रायझिंग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तो आपण 132 kV और 220 kV पर्यंत स्टेप अप केली. अगेन प्रायमरी सबस्टेशन कडे गेली, तिथून आपण 220चा स्टेप डाऊन केलं 66 kV और 132 असेल तर 33 kV. त्यानंतर सेकंडरी सबस्टेशन आलं, तिथे आपण 11 kV पर्यंत स्टेप डाऊन केली आणि 11 kV कुठे गेली तुमच्या फीडरला. फीडरवरून तुमच्या जात आहे मग पोल माउंटेड सबस्टेशनला. माउंटेड सबस्टेशन वरून कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंटनुसार 3 फेज कन्झ्युमर किंवा सिंगल फेज कन्झ्युमर नुसार 440 व्होल्ट ऑब्लिक 230 व्होल्ट पर्यंत आपण तुमची सिंगल लाईन डायग्राम ऑफ पॉवर सिस्टीम. त्यानंतर मेन क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम, प्रायमरी ट्रान्समिशन आणि सेकंडरी ट्रान्समिशन. पॉवर ऍट हाय व्होल्टेज 132 और 220 kV और 400 kV is transmitted by means of primary transmission lines. It is in 3 phase 3 wire overhead tower lines. डायग्राम मध्ये जर बघितलं तर जनरेटिंग स्टेशन ते प्रायमरी सबस्टेशन 11 kV ते 132 kV पर्यंत 220 kV पर्यंत जो काही सेक्शन आहे त्याला आपण प्रायमरी ट्रान्समिशन म्हणतो. देन सेकंडरी ट्रान्समिशन ऍट रिसिव्हिंग स्टेशन
at receiving station the voltage is stepped down from 132 kV to 33 kV or 66 kV by means of step down transformer. From receiving station, electric power is transmitted to substation located at particular points in the city. मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण जिथे यूज केला तिथून तर तुमच्या सबस्टेशन पर्यंत, सिटीच्या सबस्टेशन पर्यंतचा जो सेक्शन आहे तो आहे तुमचा सेकंडरी ट्रान्समिशन. ज्या सेक्शन मध्ये 132 केव्ही, 33 केव्ही किंवा 66 केव्ही एवढी व्होल्टेज रेंज असते त्या सेक्शनला आपण म्हणतो सेकंडरी ट्रान्समिशन. देन प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. द सेकंड 11 kV or 6.6 kV or 3.3 kV by step down transformer. म्हणजे आपण 66 kV किंवा 33 kV ला 11 kV पर्यंत आपण स्टेप डाऊन करतो. तर त्या 11 kV पासून तर फीडर पर्यंत डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन पर्यंतचा भाग आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर ऑब्विसली नेक्स्ट पार्ट कोणता असणार आहे तुमचा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सेकंड डिस्ट्रीब्युशन कोणतं तर ते 11 kV ते 440 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट पर्यंतचा जो पार्ट आहे किंवा कंझ्युमरच्या मीटर पर्यंत, एनर्जी मीटर पर्यंत, तर त्या पार्टला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. द डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आर लोकेटेड ऍट अ कंझ्युमर प्रिमायसेस. कंझ्युमर प्रिमायसेस म्हणजे कुठे आपल्या कॉलेजच्या जवळचा जो काही पोल माउंटेड सबस्टेशन आहे जिथे 11 kV ला 440 व्होल्ट मध्ये आपण स्टेप डाऊन करतो, तिथून तर तुमच्या एनर्जी मीटर पर्यंतच 4 वायर 3 फेज 4 वायर सिस्टीम. तर ती सिस्टीम आहे किंवा जेवढी ग्रीड आहे त्या ग्रीडला आपण म्हणतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हे क्लिअर झालं. तर नेक्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन ऑफ सबस्टेशन. व्हॉट इज बाय सबस्टेशन? In short, the definition of substation is a substation is assembly of apparatus which is installed to control transmission and distribution of electric power. Transmission and distribution करतो जी पॉवर आहे ती कंट्रोल करण्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट आहे, ऍक्सेसरीज आहे, ऍपरेटर्स आहे, तर त्यांचं लोकेशन म्हणजे काय सबस्टेशन. सबस्टेशन आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ पॉवर सिस्टम. The electrical power generated at generating station is handled by several substation before it is delivered to consumer. जनरेट झालेली पॉवर कंझ्युमर एंड पर्यंत येईपर्यंत डिफरंट सबस्टेशन मध्ये ती पॉवर हँडल केली जाते, तिची स्टॅबिलिटी मेंटेन केली जाते किंवा रिक्वायरमेंट नुसार ती स्टेबल केली जाते बाय युजिंग डिफरंट असेंब्ली और डिफरंट ऍक्सेसरीज. तर ते सर्व कुठे होतं तुमच्या त्या सबस्टेशन मध्ये. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सबस्टेशन. देन साइट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर सबस्टेशन फॉर आउटडोर सबस्टेशन. इलेक्ट्रिकल लाइन्स कम्स अप टू द सिटी and substation place to be selected. First point of selection is very important. The substation must exactly near at the load center. लोड सेंटरच्या जवळ सबस्टेशन असणं गरजेचं आहे. जेवढं कमीत कमी डिस्टन्स आपल्याला ठेवता येईल तेवढे आपण लॉसेस, लाईन लॉसेस, तेवढी व्होल्टेजची स्टॅबिलिटी ही मेंटेन करू शकू. त्यामुळे जे काही सबस्टेशन आहे हे शक्यतोवर तुमच्या लोड सेंटरच्या जवळ इन्स्टॉल करण्याची गरज आहे. सो पॉइंट इज सबस्टेशन इज लोकेटेड नियर टू द लोड सेंटर. ठीक आहे, बट त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा there should not be any obstruction near to the substation for the ST line coming to it. All heighted trees should be removed or cut short. Line short should be at sufficient distance away from the building for safety. त्या सबस्टेशन पासून आपण लोड सेंटर पर्यंत, कंझ्युमर पर्यंत जी काही ट्रान्समिशन करतो किंवा सबस्टेशन मध्ये येणारी हाय व्होल्टेज लाईन आहे
तर त्या लाईनमध्ये, ST लाईनमध्ये, हाय टेन्शन लाईनमध्ये कोणत्याही पद्धतीचं ऑब्स्टॅकल नको, कन्स्ट्रक्शन नको किंवा ट्रीज नको किंवा टेलिकम्युनिकेशन टॉवर्स नको. तर हे ऑब्स्टॅकल ज्या पाथवरती नसतील तो पाथ किंवा तो लोकेशन आपण सबस्टेशनसाठी शक्यतो चॉईस करत असतो. द साइट शुड बी अप्रोप्रिएट अँड नियर टू मेन रोड टू फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट फॉर इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर इरेक्शन ऑफ सबस्टेशन. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी रोडच्या जवळ सबस्टेशन पाहिजे किंवा त्या जागेवरती जाण्यासाठी रोड पाहिजे, जेणेकरून सबस्टेशन मध्ये जे हेवी इक्विपमेंट्स असतील किंवा त्यामध्ये लागणारे इक्विपमेंट, ॲसेसरीज, मशिनरी न्या करण्यासाठी, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. त्यामुळे शक्यतो रोड जिथे असेल अशी जागा आपण सबस्टेशनसाठी चॉईस करतो. Sufficient land should be available so different operations, switching operation can be done easily and maintenance. Repair can be done easily. Extra land should be available for further chances of expansion. कंट्रोल रूम साठी वेगळी जागा, ट्रान्सफॉर्मर साठी जागा, त्यानंतर कंट्रोल डिफरंट ॲसेसरीज साठी मोकळी जागा त्या सबस्टेशन मध्ये पाहिजे. किंवा भविष्यात जर आपल्याला सबस्टेशनची एक्सटेन्शन करायचं असेल, सपोज 11 kV बाय 300 kV सबस्टेशन आहे, त्यामध्ये अजून जर आपल्याला सबस्टेशनचं व्होल्टेज जर वाढवायचं असेल, एक्सटेन्शन करायचं असेल, सबस्टेशन जर वाढवायचं असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला जागा, स्पेस तिथे अवेलेबल असला पाहिजे. स्पेस शुड बी अवेलेबल फॉर कंपाऊंड वॉल अँड सिक्युरिटी ऑफिस. जे काही सबस्टेशन, तुम्ही बरेचसे सबस्टेशनला जर बघितलं असेल तर 100% सबस्टेशनला आपण कंपाऊंड केलेलं असतं, जेणेकरून जे काही जनावर आहे, ह्युमन बॉडीज आहे किंवा ह्युमन बिंग्स आहे किंवा अजून काही ऑब्स्टेकल त्या सबस्टेशन मध्ये येऊ नये, त्यामुळे त्या सबस्टेशनला कंपाऊंड केलेलं असतं. अशी फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. लँड कॉस्ट शुड बी विदिन लिमिट्स. कॉस्ट कमीत कमी पाहिजे. हे झालं तुमचं आउटडोर सबस्टेशनसाठी. त्यानंतर इंडोर सबस्टेशनसाठी लोकेशन मस्ट बी ऍट द लोड सेंटर ऑर नियर टू द लोड सेंटर. आता इंडोर आणि आउटडोर जे काही ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात आपण जनरली आउटडोर सबस्टेशनच बघत असतो. पण इंडोर सबस्टेशन कुठे लोकेट केले जातं? मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल, जिथे पॉप्युलेटेड एरिया आहे, तिथे सेफ्टीचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, अशा केसमध्ये आपल्याला इंडोर सबस्टेशन इन्स्टॉल करण्याची गरज पडते. मग ते लोकेट करत असताना फर्स्ट पॉइंट आहे विच इज नियरेस्ट टू द लोड सेंटर. देर इज ऑलवेज पॉसिबिलिटी फॉर एक्सपांडिंग द locality in further, considering the point see that the load are extended, the line drop remain in a permissible limit. सेम पॉइंट, एक्सटेन्शन जर करायची गरज जर पडली भविष्यात तर ते करण्याचे आपल्याला तिथे चान्सेस पाहिजे. ST लाईन शुड बी इझिली ऍसेसेबल टू द सबस्टेशन. हाय टेन्शन ज्या लाईन्स आहेत ते आपण त्या इंडोर सबस्टेशन मध्ये इझिली ऍसेस करू शकू, असा एवढा स्पेस आपल्याकडे त्या ठिकाणी पाहिजे. Outgoing lines for distribution and electricity in a different areas may easily be erected. Outgoing lines for distribution of electricity in different areas. सबस्टेशन पासून डिफरंट एरिया मध्ये आपण जे काही डिस्ट्रीब्युशन करत असतो, तर त्या ज्या काही अंडरग्राउंड केबल्स आहेत सिटीमध्ये आपल्याला ओव्हर डिस्ट्रीब्युशन कुठे दिसणार नाही, सर्व अंडरग्राउंड केबल दिसतील. तर त्या अंडरग्राउंड केबल इरेक्ट करण्यासाठी, जमीन टाकण्यासाठी पॉसिबल शक्य होईल तेवढी जागा आपल्याला त्या ठिकाणी सो हाय. कॉस्ट जी आहे ती जास्त नको. फॉर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी रोड शॅल बी अवेलेबल द एंटायर गेट ऑफ सबस्टेशन. लक्षात आहे का? ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. कशासाठी? मशिनरीच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा मग मेंटेनन्स असेल, रिपेअरिंग असेल, त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. ठीक आहे, कळले का? जेवढे पॉईंट झाले तेवढे कळले का? बराचसा पार्ट तुमच्या आधीच झालेला आहे, खूप काही टफ आहे असं काही नाही.
EPG मध्ये पण झालेला आहे बराचसा.